वेलकम बॅक टू नोमॅड रोहिणी. आणि आज आपण फ्रान्सच्या लुआर व्हॅलीमध्ये आलो आहे आणि एक शतो बघायला आपण जाणार आहोत. हा फ्रान्समधला खूप सुंदर म्हणजे वसायच्या शतोनंतरचा हा सेकंड नंबर शतो आहे, जो खूप सुंदर आणि खूप जास्त व्हिजिट केला जाणारा शतो आहे. खूप छान आहे. फ्रान्सचा जो राजा हेनरी तिसरा होता, त्याने त्याच्या प्रेयसीसाठी हा शतो घेतला होता आणि त्याच्यानंतर या शतोमध्ये सगळ्या राण्यांनीच राज्य केलेलं आहे. म्हणजे सगळ्या ज्या फ्रान्सचे राजे होते त्या सगळ्या राजांच्या राण्यांनी वापरलेला हा शतो आहे. त्यामुळे या शतोला लेडीज शतो असंही म्हणतात. आणि शतोचं इंटेरियर जे आहे ते सगळं फेमिनिन इंटेरियर आहे असं म्हणतात. आपण आतमध्ये जाऊन बघूया. आणि खूप सुंदर आहे. हा शतोचं वैशिष्ट्य आहे की हा नदीवर बांधलेला शतो आहे. म्हणजे त्याचा पॅसेज असा नदीवर आहे आणि नदीच्या वरती तो शतो आहे. तर त्या तिकडनं जाऊन आपण बघूया. खूप सुंदर दिसतं. त्याचं आर्किटेक्चर पण खूप सुंदर आहे. तर फ्रान्समध्ये लुआर व्हॅलीमध्ये शतो खूप आहेत. म्हणजे लुआर व्हॅली, फ्रान्समधली लुआर व्हॅली जी आहे ती शतोजसाठीही फेमस आहे. तर त्यातला हा एक खूप सुंदर शतो आहे, तो आपण बघणार आहोत. सो लेट्स गो. छोटंसं शॅपेल आहे, म्हणजे चर्च आहे छोटंसं. या शतोचं वैशिष्ट्य असं आहे की हा ना नदीवर बांधलेला शतो आहे. हे नदीचं पाणी जायला त्यांनी कर्व्स केलेले आहेत आणि हा पूर्ण शतो असं सुंदर दिसतो नदीच्या वरून. ही शेर रिव्हर आहे, तिच्यावर हा शतो बांधलेला आहे. This is Royal Kitchen. ही आहे बेकरी यांची, रॉयल बेकरी. हे रॉयल बुचर टेबल आहे, ह्याला बुचर टेबल म्हणतात. तर त्यांच्यासाठीच मीट मांस इथे कट करायचे आणि सगळे सुरे हे बघ.
हे जे फ्रान्समधले सगळे शतो आहेत ना, त्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की या शतोजची खूप मोठ्या मोठ्या जमिनी ह्याच्या आजूबाजूला आहेत आणि ते सगळं फॉरेस्ट असतं जे शतो डेव्हलप करतं आणि व्यवस्थित ट्रेल्स बनवतात, गार्डन्स बनवतात आणि ते इतके सुंदर असतात. तर इथे पण त्यांनी ट्रेल्स बनवले आहेत मस्त छान. मजा येते समरमध्ये, खूप छान सुंदर वाटतं सावलीत बसायला. सगळे लोकांना पळवलं असतं त्याने. वर्ल्ड वॉर 1च्या वेळेला हे त्यांनी ही रूम हॉस्पिटल म्हणून वापरलेली. तर तेव्हाचं सगळं इथे त्यांनी ठेवलं आहे जसंच्या तसं. इथे त्यांनी सेटअप लावलं आहे आणि ते इथे वरती डिस्प्लेला एक्सरे लावले. तेव्हा सगळे कोणाकोणाचे एक्सरे काढलेले आणि खाली पुस्तकात पण एक्सरे आहेत सगळे ठेवलेले. हा शतो छान आहे ॲक्च्युली, पण जसं मी वाचलं होतं ना की हा वर्सायच्या नंतरचा हा सगळ्यात सुंदर शतो आहे फ्रान्समधला. तर मला नाही असं वाटत आहे, कारण फ्रान्समध्ये याच्यापेक्षा खूप छान छान शतो आहेत. पण याचा वाईब वेगळा आहे, हा वेगळ्या कन्सेप्टचा आहे, नदीवर बांधलेला शतो आहे, त्यामुळे छान आहे, सुंदर आहे. तर लुआर व्हॅलीतला हा शतो आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. आपण पुन्हा भेटूया एका नवीन जागेवरून एका नवीन व्हिडिओसह. बाय.